नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघत आहात आपल्या सर्वांचं लाडकं मंडळ न्यूज। आज आपण एक नवीन विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे। आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती केल्या जाते। शेतीचा एक अविभाज्य घटक म्हणजे पेरणी आणि आता पावसाळा जवळच आलेला आहे। अवघ्या काही दिवसांवर पेरणी येऊन ठेपलेली आहे। पेरणी ही सोप्या पद्धतीने कशा प्रकारे केल्या जाऊ शकते, तसंच आधुनिक यंत्राचा वापर करून आपण पेरणी कशा पद्धतीने करू शकतो। तर आपल्या समोर आम्ही एक नवीन यंत्र समोर आपल्या समोर आणत आहे, मानव टोकन यंत्र। तर या यंत्राद्वारे आपल्याला पेरणी करणे सोयीस्कर होणार, आपल्या वेळही वाचणार, सोबत आपल्या पैशाची सुद्धा बचत होणार। शेतकऱ्यांसाठी हे अतिशय सुयोग्य तसेच कमी दरात आणि अतिशय सोयीस्कर असं यंत्र आहे। आम्ही तर आपण आज मोहन पुंड यांच्याकडे आलेलो आहेत। या यंत्राबद्दलची माहिती तसेच या यंत्राचा वापर व या यंत्राच्या सुविधा या सर्व बाबत माहिती घेण्याकरिता आपण आलेलो आहे मोहन पुंड यांच्याकडे। चला तर यांच्याकडनं माहिती घेऊया। नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघत आहात आपल्या सर्वांचं लाडकं मंडळ न्यूज। आज आपण एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलेले आहेत, आधुनिक शेती। आतापर्यंत आपण शेती ही पारंपरिक पद्धतीने करीत आले, पेरणी सुद्धा ही पारंपरिक पद्धतीनेच करीत होतो। पण आता सध्याच्या यंत्राच्या काळात विज्ञानाने घेतलेली झेप ही प्रत्येक क्षेत्रात आहे, त्याच पद्धतीने ही शेतीच्या क्षेत्रात सुद्धा आलेली आहे। तर ही पेरणीची पद्धत सुद्धा ही आता यंत्राद्वारे करण्यात येत आहे। पेरणी सुद्धा त्याप्रमाणे खत सुद्धा टाकणे हे यंत्राद्वारे करण्यात येत आहे। असे आपण व्हिडिओ बरेचसे बघितले आहेत आणि हे जे यंत्र आहे हे एक आनंदाची बाब म्हणजे हे आपल्या अमरावतीत आहे आणि हे यंत्र इतर ठिकाणी आपल्या अमरावतीतून जात आहे आणि या यंत्राचा शोध लावणारे त्याचप्रमाणे आपल्या इथनं ही यंत्राची तरतूद करणारे संपूर्ण क्षेत्रात इतर ठिकाणी पोहोचवणारे मोहन पुंड। नमस्कार सर, आपलं मंडळ न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आपण या यंत्राबद्दल काय सांगणार आणि पारंपरिक जी शेती करण्यात होती ती जी पेरणी करत होतो आपण आणि जे यंत्राद्वारे आपल्याजवळ जे यंत्र आहे त्याद्वारे जे आपण पेरणी करत आहेत, या दोघांमध्ये तफावत काय आहे? खरं तर पेरणी म्हटलं म्हणजे मजुराचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। वेळेवर बाया न मिळणे आणि त्यासाठी एक पर्याय म्हणून मानवचलित टोकन यंत्र हे आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम मी आणलेलं आहे आणि आजपासून 8 वर्ष या टोकन यंत्राला माझ्याकडे झाले। याच्यात काही बिघाड होत नाही, 5-6 वर्ष काहीच होणार नाही आणि तुम्हाला पेरणी करताना 6 इंचापासून किती इंचावर पेरणी करायची आहे ते सर्व याच्यावर केल्या जाते। त्याच पद्धतीनं पेरणी केलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेरणी करतो आणि तेवढ्या इंचावर आपल्याला खतसुद्धा टाकता येते आणि एका दिवशी पराठीची 5 एकर पेरणी केल्या जाते। तर ही शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार बचतीची गोष्ट आहे। तर मला असं वाटते का ही प्रत्येक शेतकऱ्याने याचा उपयोग घ्यावा। या यंत्र आहे जे तुमच्याकडे, या यंत्राचा मूळ निर्माता आपणच? नाही, हे सुरुवातीला आम्ही तामिळनाडूवरून हे यंत्र एक बोलावलं 8 वर्षाआधी। त्यानंतर आता त्यापेक्षाही चांगलं विधिविहान एक प्रोडक्ट म्हणून आहे, त्याचे निर्माते योगेश पाटील आहे आणि या यंत्रा एवढी मजबूती सध्या भारतात कोणाच यंत्रात नाही आहे असं मला दिसून आलं। अच्छा, तर हे यंत्र किती लोकांना म्हणजे हे यंत्र आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचले, किती यंत्र हे विकले गेले आतापर्यंत? जालना, बुलढाणा, औरंगाबाद आणि महाराष्ट्रात नव्हे तर MP सर्वकडे मी यंत्र हे दिले। अच्छा, 8 वर्षात खूप यंत्र दिले। अच्छा, म्हणजे या यंत्राला आतापर्यंत 8 वर्ष झाले तसं म्हणता येईल आपल्याला? हो हो हो। तर एक आकडा असेल का आपल्याकडे की आपल्याकडे इतके यंत्र विकले गेले, अंदाजे एक आकडा? भरपूर यंत्र विकले गेले, आकडा सांगू शकते। अच्छा अच्छा, तर या जे यंत्र आहे आपल्याजवळ, या यंत्राची किंमत किती आहे? याची 7,300 रुपये। 7,300 रुपये। आणि या खर्चाला मेंटेनन्स वगैरे काही असतो का? काही नाही, 1 वर्षाची आम्ही गॅरंटी घेतो आणि 1 वर्षातच एकाच पेरणी त्याचे 7,300 रुपये निघून जाते एका सीझनला आणि तुम्हाला खत पण टाकता येते आणि आतापर्यंत 6-7 वर्षात एकही अशी कंप्लेंट नाही। 7 वर्षात यंत्र चालू आहे, तर कोणाला काही हे नाही आणि त्याचे स्पेअर पार्ट आमच्याकडे, सर्व यंत्राचे स्पेअर पार्ट आमच्याकडे उपलब्ध आहे। आणि हे यंत्र या यंत्राचं किमान आयुष्य किती? 8 वर्ष तर माझ्या यंत्राला झाला आहे। म्हणजे तुम्ही जे पर्सनल यूज करताय त्याला 8 वर्ष झाले। हे जे यंत्र आहे या यंत्राचं नेमकं नाव काय सर?
मानवचलित टोकन यंत्र. मानवचलित टोकन यंत्र. अच्छा, तर या यंत्राला बनवायला सामग्री काय काय लागते? याला 12 दाते येतात. 12 दाते आणि 12 व्हील येतात बी टाकण्यासाठी. प्रत्येक तुम्हाला सोयाबीन पासून तूर, सोयाबीन, पराठी, त्याच्यानंतर बारीक टिकल्या पण येतात. ते सर्व यंत्रासोबत येतात. आणि ह्या ज्या व्हील आहे, ह्या व्हील आहे 12 प्रकारच्या. आणि याच्यातून खत सुद्धा टाकता येते. एकरी एक पोतं खत सुद्धा पडते या ह्याच्यात. हे जे जर आपल्याकडनं जर हे मानवचलित टोकन यंत्र जर घेतलं तर आपण म्हणण्याप्रमाणे याचे आयुष्य भरपूर आहे. पण जर एखादा यातला पार्ट तुटला किंवा स्पेअर पार्ट तुटला तर हे आपल्याकडे मिळतं? हो, मिळतं. आणि हे आपण स्वतः म्हणजे त्यांना बसवून देतो? हो, 1 वर्षात आम्ही बसवून देतो. अच्छा, 1 वर्षाच्या गॅरंटीमध्ये जर काही झालं तर आपण बसवून देतो. आणि जर हे शेतकऱ्याला सोयीस्कर आहे का बसवणं, जर काही पार्ट वगैरे तुटले? हो, ते आम्ही त्यांना ज्यावेळेस ते नेईल त्यावेळेसच आम्ही त्यांना समजून सांगतो. आणि म्हणजे हे सोयीस्कर आहे वापर, आणि त्याबरोबर त्याचे इन्स्टॉलेशन सुद्धा सोपं आहे म्हणता येईल आपल्याला. जसं तुम्ही सांगितल्यावर तामिळनाडू मधनं घेतलेलं आहे, ठीक आहे. तामिळनाडू मधनं घेतलंय, तर आपण विदर्भातले पहिले म्हणजे खरीदार? महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती. महाराष्ट्रातला पहिले तुम्ही. अच्छा, मग हे यंत्र महाराष्ट्रात पहिले आल्यानंतर तुम्ही याचा वापर प्रथमतः जर घेतला? मी माझ्या शेतात केला. 1 वर्ष 2 वर्ष मी शेतात सुरुवातीला वापर केल्यानंतर बरेच लोक आम्हाला पण मागून द्या, हे यंत्र फार सोयीचं आहे. मग आम्ही त्यांना ते मागून दिले. त्यानंतर मग हे शेतकऱ्याच्या हितार्थ एक आपल्याकडून सेवा घडते या उद्देशानं आम्ही मग इथं ते प्रत्येक ठिकाणी पार्सलसाठी अमरावती डेपोवर येऊन पार्सल करायची होती, बुलढाण्याला पाठवणे. मग येण्या जाण्यासाठी त्रास होत होता खेड्यावरून, त्यामुळे मग इथं. तर आपण जे हे यंत्र आहे, आपण जर पहिल्या वर्षी जे वापरले, आपण जी पारंपरिक पद्धत वापरत होतो त्यानंतर हे जे यंत्र वापरलं आपण, तर या 1 वर्षात किंवा या 2 वर्षामध्ये आपल्याला उत्पन्नात किती फरक जाणवला? उत्पन्नात 1.5चा फरक झाला. जिथं एकरी 4-5 क्विंटल तूर होती तिथे 9-10 क्विंटल तूर पिकून राहिली. त्यापेक्षा मजुरीचा खर्च फार कमी झाला, कारण आम्ही 20-22 एकर शेती, मुलगा आणि मी, आम्ही दोघंच टोकतो. कधीच बाई एकही नसते. खत आम्ही दोघंच टाकतो. त्या यंत्रामुळं आमची खूप प्रगती झाली. आपण जर बाया लावल्या तर किती खर्च येतो आपल्याला, आणि या यंत्राचा उपयोग घेतला तर किती खर्च येतो? 1 एकराला कमीत कमी 200 रुपये रोजानं 3 बाया टोकू शकत नाही. म्हणजे 600 रुपये तो तुमचा खर्च वाचतो 1 एकराचा. आणि 600 रुपये जोडी म्हणजे 1200 रुपये एकराचा खर्च या यंत्रामुळे वाचतो. आणि तुम्ही जर 5 एकर जरी पेरणं केलं तरी तुमचे 12×5 = 6000 रुपये तुमचे एका दिवशी बचत होते. आणि खत टाकताना आज खताचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे. खत टाकताना कमी जास्त प्रमाणात खत टाकल्या जाते, पण या यंत्रामुळे तुमचं सारखं एकरी एक पोतं सारखं खत पडते. आणि कंपनी सांगत नाही का खत टाका म्हणून, पण आम्ही आमच्या गॅरंटीवर सांगतो का तुम्ही खत टाका. त्यासाठी कशा पद्धतीनं खत टाकावं आणि ते मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्याला करतो. म्हणजे पेरणीसोबत या यंत्राचा खतासाठी पण उपयोग करता येतो. या यंत्राचा पेरणी केल्यानंतर आपण जे टोकन यंत्र आहे, मानवचलित टोकन यंत्र, या यंत्राचा उपयोग केल्यानंतर हे आपल्यापर्यंत किती शेतकऱ्यांचे असे फीडबॅक आले आहेत की या यंत्राचा उपयोग केल्यानंतर आम्हाला खूप छान रिझल्ट आले? आजपर्यंत 100 ज्यांनी यंत्र नेले, 100% लोकांनी ज्यांनी यंत्र नेले ते सर्वच सांगतात का या यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात आणि खूप बचतीत आम्हाला झाला आहे. अच्छा, तर आपण हे म्हटलंय की हे मानवचलित यंत्र आहे, तर या यंत्राचा आपण ट्रॅक्टरला लावून किंवा बैलजोड्यांना असं काही करू शकतो का अटॅच करून? हो, आमच्या इथून पेरणी यंत्र नेऊन बरेच सावळापूरला सगणे म्हणून आहे, त्यांनी 5 पेरणी यंत्र ट्रॅक्टरला लावले. आणि बरेच शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी 4 यंत्र जोडीवर फिट केले. म्हणजे एका जमान्यात 4 तासात टोकन पद्धतीनं. आणि तशी टोकन पद्धतची पेरणी ही खूप सोयीची असून जास्तीत जास्त उत्पन्न देणारी असते. तर आपल्याला सरांनी मानवचलित टोकन यंत्राची माहिती दिली आहे. डेमॉन्स्ट्रेशन बघू, म्हणजे नेमकं हे यंत्र कशा पद्धतीचं आहे, कसं दिसतं आणि कशा प्रकारे याचा उपयोग आपण घेऊ शकतो, तर हे आपण सरांकडनं जाणून घेऊया.
तर मित्रांनो आपल्यासोबत आहे मोहन पुंड यांचा मुलगा समर्थ. नमस्कार समर्थ, तुझं नमस्कार. मंडळ न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. तू कितवीत शिकतो? मी 10th मध्ये आहे यावर्षी. या वर्षी 10th ला गेलेला आहे. हो शेती करणं आवडतं? हो बाबांना किती दिवस मदत केली किंवा बाबांना कुठल्या कुठल्या याच्यात तू मदत केली? सगळ्या ह्याच्यात मदत केली. अच्छा, शेतीबद्दल तुला काय काय माहिती आहे? सगळी माहिती आहे. सगळी माहिती आहे. पेरणी कशी करायची, तर आपल्याला समर्थने हे सगळं मोकळं केलेलं आहे. प्रत्येक पारड्याचे वेगवेगळे काढलेले आहे. तर आपण आता समर्थकडून हे प्रात्यक्षिक घेणार आहे की या यंत्राची नेमकी फिटिंग कशा प्रकारे केली जाते आणि या यंत्राचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो आपण. तर समर्थ आम्हाला तू एक एक पार्ट हे कशा प्रकारे फिट केलं जातं ते सगळं आता तू आम्हाला सांग आणि मधामधात आम्हाला सांगत जा की या पार्टचं नाव काय आहे आणि हे कसं काय. प्लेट आहे. यांनी 11 इंच 1 मीटर असं हे होती. म्हणजे इथे पेरणी करताना जे माप असतं ते असं जे पडदे वगैरे त्याने देतात. 1 फुटाचा सवा होते. हा. हे प्लेट टाकल्यावर आपण ती अशी फिट करायची प्लेट. हे प्लेट फिट केली आपण. हा. एक दाता लावायचा. याला काय म्हणतात? दाता. दाता. अच्छा, हे हा जो भाग आहे हा जमिनीत जाऊन बी टाकते. आपण हे असं झालं का आता झालं एवढं अंतर. अच्छा, आणि जर आपल्याला अंतर वाढवायचं असेल तर ही प्लेट टाकायची. हो, एक एक्स्ट्रा ऍड करू शकतो. जर आपल्याला जास्त अंतर होते तर मशीन अशी आपटल्यासारखी होईल ना, मधात दातानी राहतं. त्याच्या ज्यानं हा नट आहे ना, हा दात्याचा नट काढता येते आपल्याला. अच्छा अच्छा, म्हणजे हा जर नट काढला तर हा दाता बंद होऊन जाईल. त्याच्यातून बी नाही पडत आणि दाते मशीनला पूर्णच राहील. दाता काढायची गरज नाही. मग जर आपल्याला 1 फुटावर पाहिजे तर जर आपल्याला छोटी प्लेट टाकायची असली तर मग प्लेटच टाका लागेल. अच्छा, हे किती अंतरासाठी असते? हे 8 इंचीसाठी. ही 8 इंचीची. ही 8 इंचीची झाली आणि ही 1 फुटाची. ही 1 फुटाची. अच्छा, म्हणजे असे किती प्लेट्स आहेत आपलं? म्हणजे त्या प्लेट 6 येते. या 6 येते आणि 6 नंबरच्या प्लेट 6 येते. 8 नंबरची प्लेट 8 येते. 8 येते. म्हणजे दोनच प्रकारच्या प्लेट्स आहे यंत्रात? नाही, खूप प्रकारची आहे. 10 नंबरची आहे. अच्छा, 6 नंबरची आहे. 7 नंबर 8 नंबर असे सगळे नंबर. 3 प्रकारच्या प्लेट्स येतात आपल्याला. अच्छा, ठीक आहे. पुढे आता आपल्याला हे प्लेट टाकायची असते आणि सगळ्या प्लेट्स जोडून घ्यायचे आपण. हो. आणि हे किती येतात दाते असे? हे जाते 12 येते पूर्ण मशीनला. आणि हे जे बेल्स वगैरे आहेत हे कशासाठी असतात? हे खतासाठी वापरता येते. अच्छा, ही खतासाठी असते. हे खतासाठी आहे. हे आपल्याला बारीक ज्वारी काही टाकायचं असलं तर त्याच्यासाठी. अच्छा, हे पण खताच्यासाठी कामात पडते. फक्त आहे ना एकरी 1 पोतं पडन, यातनं जास्त पडन थोडं. अच्छा, म्हणजे जितकं तुम्हाला टाकायचं आहे खत त्या हिशोबाने टाकते. हो. समर्थकडून आपण मशीनची एक प्रायमरी अशी माहिती घेतलेली आहे की कशा प्रकारे ही मशीनचा उपयोग करू शकतो आणि कशा प्रकारचे ब्लेड्स वगैरे आहेत. तर अतिशय स्पीडली समर्थ आपल्यासमोर ही मशीन फिट करतो आहे. तर मशीन कशा प्रकारे फिट करत आहे आपला समर्थ ते आपण बघूया. सगळं साहित्य येते. आपली जर हे प्लेट जर तुटली तर एक एक्स्ट्राची प्लेट येते आपल्यासोबत. प्लेट सुद्धा याच्यात एक्स्ट्रा येते आपल्याला. हा स्प्रिंग आहे इथं. हा स्प्रिंग येते एक एक्स्ट्रा. म्हणजे आतापर्यंत ज्या बाकी मशीन निघाला त्याला क्लच नाही आलाय. त्या मशीनला आपल्या मशीनला क्लच पण आहे. आपण धुऱ्यावरून पलटवतो तेव्हा हा क्लच दाबला आपण मशीनला दंड्याला लागत्या. वायर पण आहे त्याच्यासोबत. आपण पलटत असलो हा क्लच दाबला का बी पडणं बंद होऊन जाते. नाहीतर आपल्याला उचलून दुसऱ्या तासावर ठेवावं लागते. तर हे क्लच दाबून पलटवता येते.
अमरावतीमध्ये समर्थ ॲग्रो आहे, नवीन कॉटन मार्केटच्या जवळ. एक मार्केटचे दुकान आहे समोरले निघालेले, धान्य बाजारचा मार्केट आहे मागे, त्याचे समोरले दुकान आहे. इथं समर्थ ॲग्रो म्हणून आमचं दुकान आहे. अच्छा, एक माझा अजून एक प्रश्न होता, जर काही शेतकऱ्यांना शेतात जाऊन जर डेमो पाहिजे असेल तर तू जाशील? हो. मित्रांनो, शेतकऱ्यांना हे यंत्र घेण्याकरिता शासकीय अनुदान सुद्धा मिळतं. तर हे आपण माझ्या मागे बघू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्यांना यामध्ये अनुदान मिळेल. मोहनजी पुंड आणि समर्थ यांनी अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने या योजनेचा वापर सोबतच या यंत्राची मांडणी कशी करायची ही दाखवलेली आहे. तर आपल्या दोघांचे खूप खूप आभार. आपण आमच्या मंडळ न्यूजला आपला अमूल्य असा वेळ दिला. धन्यवाद. मंडळ न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.